महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही काळात अनेक मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्यात। राज्यात आधी महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीची सत्ता आली आणि कधी नव्हे ती राजकीय समीकरणं पाहायला मिळाली। अनेक राजकीय तज्ज्ञांचा अंदाजही फोल ठरले होते। दरम्यान राज्यात पुढील काही दिवसात स्थानिक पातळीवरती नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतात। स्थानिक पातळीवर भाजप वगळता कुणाशीही राष्ट्रवादी युती करू शकते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं नवं धोरण त्यांनी स्वीकारले। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी शरद पक्षाचे नवं धोरण स्वीकारलंय। राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक पातळीवरती भाजप वगळता कुणाशी युती करू शकतं। महाराष्ट्राचं म्हणजे स्थानिक पातळीवरती अजित पवार आणि एकनाथ शिंदेशी युतीचाही पर्याय खुलाय। युतीबाबतचे सर्व अधिकार स्थानिक पातळीच्या नेत्यांवरती सोपवले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्यास फारसे इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे। अद्यापही महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही आहे। सुप्रिया सुळे यांना या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलं असता त्या म्हणाले, 26 वर्षांपासून स्थानिक नेते ठरवतील, हेच आमचं ठरलेलं आहे, तेव्हा जायचं की नाही हे नेते ठरवतात। कार्यकर्ते हे शरद पवारांची ताकद आहे। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालंय। मी तुम्हाला अधिकार देतो, निर्णय घ्या, सक्षम व्हा, अशी त्यांची भूमिका असते। दरम्यान यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतच्या युतीसंदर्भात विचारलं असता पाऊस आल्यावर छत्री घ्यायची की रेनकोट हे ठरवू, असं उत्तर त्यांनी दिलं।